शिवरायांच्या मृत्यूनंतर शंभूराजे राज्यावर आले, पण राज्यावर आल्यापासून त्यांच्या विरोधात कटकारस्थाने चालू झाली। शंभूराजांना या अंतर्गत कारवायांना तोंड देत आपले आसन स्थिर ठेवावे लागत होते। एका कटाचा निकाल होतो ना होतो तोच दुसरा कट, त्यामुळे शंभूराजे एका वेगळ्याच संकटात सापडले होते। अनाजी दत्तो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शंभूराजांना कैदेत टाकण्याचे पहिले कारस्थान केले, परंतु त्यांचे हे कारस्थान पूर्णपणे फसले। या कटानंतर शंभूराजांनी अनाजी दत्तो आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना माफ केले आणि त्यांना पूर्वीच्याच मंत्रिमंडळात जागा दिली, परंतु तरीही या लोकांनी पुन्हा तीच चूक केली आणि त्यांनी शंभूराजांविरोधात दुसरा कट केला। तो कट कसा केला आणि त्याचे परिणाम काय झाले हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 1681 सालच्या मे महिन्यात औरंगजेबाचा चौथा मुलगा सुलतान अकबर आपल्या बापाविरोधात बंड करून मराठ्यांच्या आश्रयाला आला होता। यावेळी अनाजी दत्तो आणि इतर अधिकारी कैदेतून सुटले होते। अकबराच्या आगमनाचा फायदा घेऊन या मंडळींनी संभाजीराजांविरुद्ध कारस्थाने सुरू केली। अकबराच्या सहाय्याने राजारामांना गादीवर बसवण्याचे कारस्थान अनाजी दत्तो वगैरे मंडळींनी रचले। संभाजी महाराजांनी अकबर यांची गाठ पडण्यापूर्वीच अनाजी दत्तो आणि इतर मंडळी त्याला भेटली। या दुसऱ्या कटाची माहिती आपल्याला पंतप्रतिनिधींची बखर, इटालियन प्रवासी मनुची, रॉबर्ट आम आणि इंग्रजांच्या पत्रात मिळते। या कटाचे दोन भाग होते, एक तर राजारामांना गादीवर बसवण्याचा आणि दुसरा संभाजीराजांचा काटा काढण्याचा। सर्वप्रथम आपण पंतप्रतिनिधींच्या बखरीत याबद्दल काय लिहिले ते पाहूया। बखरीत असं म्हटलंय, इतक्यात अनाजी दत्तो यांच्या पक्षपाती लोकांनी त्या अकबरास राजाराम यांच्या हिताविषयी संभाजीराजास घाताची मसलत केली। हे वर्तमान संभाजीराजांना अकबराने कळवले। त्याचे भेटीस संभाजीराजे गेले। मग त्यांनी अनाजी दत्तो व शिर्के कुलातील जे मुख्य शह सापडले ते प्रभू बाळाजीरावजी पुत्रासहित हत्तीचे पाय दिले। या बकरीत संभाजीराजांच्या घाताचा उल्लेख केलेला आहे। यानंतर अकबर पालीस असताना अनाजी दत्तोचे पक्षपाती लोक अकबराला भेटले। कटातील पहिल्या म्हणजेच राजारामांना गादीवर आणण्याच्या भागाविषयी रॉबर्ट आम लिहितो। कटातील मंडळी संभाजीराजे आणि अकबर यांची भेट होण्यापूर्वीच अकबराला भेटली। संभाजी महाराजांना मारण्याच्या कटास अकबर सहकार्य देण्यास तयार असेल तर ही मंडळी राज्याचा मोठा हिस्सा त्याला देऊन राजारामांना लहान भाग ठेवण्यास तयार झाली होती। रॉबर्ट आमच्या या माहितीवरून कटवाल्यांनी कोणती मजल गाठली होती हे ध्यानात येते। ते संभाजी महाराजांना ठार करण्याच्या मोबदल्यात स्वराज्याच्या मोठ्या भागावर पाणी सोडण्यास तयार झालेले होते। यानंतर मनुची याबद्दल काय म्हणतोय ते आपण पाहूयात। मनुची लिहितो, याच सुमारास संभाजीराजांचे सरकारकून व संभाजी यांचे भांडण झाले होते। त्यांनी आपल्या राजाविरुद्ध राजद्रोहाचे पत्र लिहिले व त्यात त्यांनी शहजादा अकबराला कळवले की आम्ही तुम्हाला मिळतो। अकबर या संधीचा फायदा घेण्यास उद्युक्त झाला। तो सर्व गोष्टी दुर्गादासाच्या संमतीने करीत। दुर्गादासाने सांगितले की हे पत्र कदाचित संभाजीराजांनी तुला अशा बंडाला सहाय्यक होशील की संभाजीराजांनी केलेल्या उपकाराचे स्मरण ठेवून त्यांच्या बाजूने झटशील हे आजमावण्याच्या दृष्टीने लिहिले असावे। तरी ते पत्र तू संभाजीराजांच्या हवाली करून आपले इमान त्यांना दाखवणे चांगले। संभाजीराजांना हे पत्र मिळाले। तो पत्रलेख अस्सल आणि राजद्रोही असल्याने त्यांनी ताबडतोब संबंधित सरकारकुणांना ठार मारण्याचा हुकूम पाठवला। अकबराने दाखवलेल्या मित्रत्वाबद्दल त्याचे आभार मानले। संभाजी महाराजांनी यापुढे त्याच्यावर अधिक लोभ ठेवून त्याच्या राजकारणात त्याला सहाय्य करण्याचे आश्वासन दिले। दुर्गादासाच्या सल्ल्याप्रमाणे अकबराने संभाजीराजांना या कटाची माहिती पुरवली दिसते। या कटाची माहिती मुंबईकर इंग्रजांनी आपल्या पत्रात दिलेली आहे। मुंबईकर इंग्रज लिहितात, संभाजी महाराज मोठ्या प्राणघातक संकटात सापडले होते। त्यांच्या जीवनातील घातलेल्या विषाने ते धोक्यात होते, परंतु त्यांच्या अल्पवयी नोकराने त्यांना ते खाऊ दिले नाही आणि ते या संकटातून वाचले। संभाजीराजांविरुद्ध कट घडत असताना राजे पन्हाळ्याला होते। या कटात अनाजी दत्तो, बाळाजीरावजी, सोमाजी दत्तो, हिरोजी फर्जंद, सोयराबाई वगैरे मंडळी होती। संभाजी महाराजांनी कटवाल्यांना पकडून कडक शिक्षा ठोठावल्या। या कटासंबंधी डच वकारवाले मलबारहून दिनांक 29/9/1682 रोजी लिहितात, अनाजी दत्तोने संभाजीराजांचा धाकटा भाऊ राजाराम यास गादीवर बसून संभाजीराजांना मारण्याचा प्रयत्न केला, म्हणून राजांनी त्याला मारले। त्याची मालमत्ता जप्त केली आहे। अनाजी मारला गेल्याने डच कंपनीला बरे वाटले। अनाजी गोव्याला असताना डचांना त्याच्याविषयी प्रेम नव्हते। अशा तऱ्हेने संभाजी महाराजांनी त्यांच्यावर झालेल्या दुसऱ्या कटाचे कारस्थान तडफदारपणे हाणून पाडले। शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांविरुद्ध 3 कारस्थाने झाली। या 3ही कारस्थानातून ते सुखरूपपणे बाहेर पडले।